संध्याकाळचा बेत घाईच्या टायमाला काय करावं सुचत नाही वेळेवर, तेव्हा तुम्ही नक्की असा अख्खा मसूर मसाली भात नक्की बनवून बघा. सगळे आवडीने खातील. नमस्कार, मी स्वाती, सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ स्किप न करता बघत जा, तुम्हाला नक्की पूर्ण रेसिपी कळेल बघा. त्याकरता मी जिरा राईस तांदूळ घेतला होता आणि एक मिरची कापून घेतली, जाड बटाटा घेतला साल काढून, कढीपत्ता घेतला, लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्या कट केल्या, गाजर, शेंगदाणे, पुदिना, कांदा, टोमॅटो सगळं कट करून घेतलेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही आता मस्त सात आपण एका कुकरमध्ये तेल टाकणार आहे आणि तुम्ही साजूक तुपातसुद्धा बनवू शकता. आता आपण मसाले काढून घेतलेले आहे. मिरची पावडर, हळद पावडर, धना पावडर, गरम मसाला, म्हणजे मी काळा मसाला वापरलेला आहे, तुम्ही गोडा मसालासुद्धा वापरू शकता. आणि मस्त असं बघा आता कुकरमध्ये आपण जिरं आणि मोहरी टाकलेली आहे आणि अख्खा मसूरसुद्धा मी 1 तास भिजत घातला होता. आणि आता लसूण कट करून घेतला होता तो पण टाकला आणि कढीपत्ता टाकून घेतला. एक जाड मध्यम आकाराची कमी तिखटवाली मिरची टाकून घेतली, हिंग पावडर घातली आणि मस्त असं परत आपल्याला आता शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे, म्हणजे शेंगदाणेसुद्धा तेलामध्ये छान असे फ्राय होतील. आणि कांदा उभा कट करून घेतला होता तो पण आपण टाकून घेतला. कांदा पण मस्त असा छान असा आता फ्राय होऊ द्यायचा. खूप सुंदर असे आपला हा मसूर पुलाव होणार आहे. पुलाव म्हणा, मसाली भात म्हणा, खूप सुंदर लागतो. मी जिरा राईस तांदूळ वापरलेला आहे, तुम्ही बासमती वापरू शकता. आता गाजर उभं कट करून घेतलेलं, बटाटा टाकून घेतलं आहे, ते पण मस्त असं हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बासमती तांदूळ जर वापरला तर पुलावच दिसेल हा. आणि तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल ह्या प्रकारे. अगदी संध्याकाळी घाईच्या वेळेस झटपट हलकं फुलकं जर पाहिजे तर तुम्ही नक्की ट्राय करा. आता पुदिन्याचे पानं कट करून घेतलेले ते टाकले, टोमॅटो टाकून घेतला, परत एकदा हलवून घेतलं छान असं. आणि मस्त असा मसाला तेलामध्ये छान झाल्यानंतर आता आपल्याला आपण जे मसाले काढून घेतलेले आहे, धना पावडर, हळद पावडर, गरम मसाला आणि मिरची पावडर टाकून घेतली. आणि तुम्ही ह्या प्रकारे नक्की करून बघा. आपण जर असे मसाले काढून ठेवले तर आपला मसाले भात झटपट होतो. तुम्ही आधी तयारी करून ठेवा, मसाले वगैरे काढून ठेवा, भाज्या कट करून ठेवा. आणि आता तांदूळ मी धुवून घेतले होते आणि बघा आपण 1 वाटी अख्खा मसूर जो भिजत घातला होता तो पण मी टाकून घेतला. खूप सारा मी टाकलेला आहे, तुम्हाला जसा आवडेल तुम्ही तसा टाका. पण खूप सुंदर असा एक मसाली भाताला अख्खा मसूर टाकून मसाली भात खूप छान लागतो. अख्खा मसूर मसाली भात तुम्ही नक्की ट्राय करा. आता मसाला आपला झालेला आहे. मी तांदूळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले आणि आता मस्त असे टाकून घेतले मी मसाल्यामध्ये. एकदा पूर्ण हलवून घ्यायचं आहे आपल्याला. तेलामध्ये छान असं तांदूळ एकदम हलकं हलवायचं, म्हणजे तुकडा होता कामा नये. आणि मी गरम पाणीसुद्धा बनवायला ठेवलेले आहे, गॅसवर करायला ठेवले गरम पाणी. आणि गरम पाणीच तुम्ही शक्यतो घाला, म्हणजे छान अशा शिट्ट्या पण लवकर लवकर होता आणि आपलं काम पण वेळ पण वाचतो. खूप पटकन झटपट होणारा हा मसाली भात आहे. आता गरम पाणी टाकायचे आहे आणि आपण तुम्हाला जर असं डायरेक्ट पाण्याचं प्रमाण कळत नसलं काहींना नवशिक्यांना, तर तुम्ही एक वाटी तांदूळला 2 वाटी पाणी घाला, म्हणजे तुमचा दाणे दाणे असा मस्त मसाली भात होणार आहे. आणि मस्त एकदा असं हलवून घ्यायचं. आणि बघा तुम्ही आता मस्त पूर्णपणे हलवून झाल्यानंतर आता आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि खूप सुंदर बघा मसाले भात तुम्ही पुढं बघाच खूप भारी झालेला आहे. टेस्ट पण खूप छान आलेली होती. आता चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि परत एकदा छान असं हलवून घ्यायचं, म्हणजे आपला सगळा मसाला छान असा एकजीव होतो. आणि थोडीशी 1-2 मिनटं उकळी येऊ द्यायची आणि लगेच झाकण लावायचं. तुम्ही लगेच लावलं तर मसाला वर येतो. आणि अशी थोडी उकळी आल्यानंतर जर हलवून झाकण लावलं तर पूर्ण मसाला खालपर्यंत तांदळाला लागतो. आता झाकण लावून कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहे आपल्याला.
आता मस्त असं बघा कुकरच्या शिट्ट्या होत आहे आणि 3 शिट्ट्या झाल्यानंतर मला थोडासा असा लगेच वाफ खोललेला भात आवडतो. तुम्हाला गार होऊ द्यायचं कुकर तर होऊ देता, मला असा छान लगेच वाफ खोललेला भात आवडतो म्हणून मी लगेच खोललेली आहे वाफ. आणि तुम्ही बघू शकता आपला अख्खा मसूर मसाली भात म्हणा पुलाव म्हणा तयार झालेला आहे. आणि बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर झालेला आहे. आता आपण खाण्यासाठी तयार आहोत. या तुम्ही पण खायला आणि नक्की ट्राय करा. आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा. तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला अख्खा मसूर मसाली भात झालेला आहे. त्याच्यावर थोडंसं 1 चम्मच साजूक तूप घालायचं म्हणजे खूप छान अशी टेस्ट येते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. तुम्हाला तेल आवडत असेल तेल घ्या, पण साजूक तूप तुम्ही नक्की घेऊन बघा. खूप सुंदर बघा तुम्ही बघू शकता. बघता क्षणी तोंडाला पाणी येईल. सगळे आवडीने खातील. नक्की ट्राय करा आणि मला एक लाईक मात्र नक्की करा. विसरू नका. शेअर पण करा, सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास. आणि हा भात खरंच खूप सुंदर टेस्टी होतो. श्री स्वामी समर्थ.